नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे स्टॉक मधून जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा. हा जो व्हिडिओ आहे 4 जून पर्यंत महत्त्वाचा आहे. 4 जून पर्यंत बघत असाल तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. कारण की या व्हिडिओमध्ये मी सेक्टर काही हायलाइट केलेले आणि सेक्टर सोबत स्टॉक पण सांगितलेले आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला एक चांगला रिटर्न मिळेल. आणि हे जे सगळे स्टॉक आहे हाय परफॉर्मिंग स्टॉक आहे. म्हणजे फक्त सांगायचे म्हणून सांगायचे नाही, तर यांनी ऑलरेडी खूप चांगला परतावा दिलेला आहे. येणाऱ्या काळात सुद्धा चांगला परतावा देऊ शकता आणि त्याच्या मागचं कारण आहे. कारण असं आहे की जे विद्यमान सरकार आहे ते काही योजना राबवत आहे, जसे की रोडचं, कन्स्ट्रक्शनचं, इन्फ्रास्ट्रक्चरचं, बॉर्डरचं, डिफेन्स मधल्या. आणि ह्याच जर योजना कंटिन्युअसली चालू राहिल्या, कंटिन्युअसली कधी चालू राहू शकता, जर हे सरकार पुन्हा आलं तर. मग या सरकारचे भरपूर गव्हर्नमेंट कंपन्या पण आहे, सरकारी कंपन्या पण आहे, त्यांना पण चांगला फायदा होऊ शकतो. मग अशा कंपन्या कुठल्या कुठल्या सेक्टर मधल्या आहे? टेलिकॉम कंपन्या आहे, फायनान्स कंपन्या आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या आहे. ओके. आणि सोबतच आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म आहे CLSA. यांनी काय केलेलं आहे की एक लिस्ट दिलेली आहे काही स्टॉकची. आता आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म म्हणजे हे भारताबाहेरचं, याचा भारताशी काही संबंध नाहीये, पण ते स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटसाठी या शेअरवर बुलिश आहे. म्हणजे काय, हे शेअर वाढणार आहे आणि तुम्हाला आपल्याला फायदा होऊ शकतो असं हे सांगते. या व्हिडिओत मी जवळपास तुम्हाला 20 स्टॉक सांगितलेले आहे. तुमच्या फायनान्स नुसार, तुमच्या बजेट नुसार शेअर शोधा आणि हे स्टॉक तुम्ही घेऊ शकता. ब्रेकआउट रेंजवर घ्या, काही एक हरकत नाही. मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव आहे UA मराठी. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वात पहिले आणि एक लाईक दाबून टाका. त्याच्यानंतर कमेंट करायची, पण ती कुठली करायची थोड्या वेळात सांगतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर डीमॅट अकाउंट ओपन केल्यावर, आता डीमॅट अकाउंट कुठून ओपन करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. तिथून जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करत असाल तर तुम्हाला माझ्याकडनं मोफत ऑप्शन ट्रेडिंग कोर्स मिळणार आहे, जो की जवळपास 2 ते 2.5 तासांचा आहे. त्याच्यात ऑप्शन ट्रेडिंग व्यवस्थितपणे समजावून सांगितलेली आहे. तुमचं नसेल तर मित्राचं काढा, मित्राला मिळेल, तुम्ही पण ऍक्सेस करू शकता. ओके. तर चला वळूया मेन कंटेंट कडे. आता मेन कंटेंट असा आहे, या ज्या कंपन्या आहे काही कॅपिटल एक्सपेंडिचर मधल्या आहे, म्हणजे कॅपेक्स एक्स मधल्या आहे. कॅपेक्सच्या कंपन्या काय करता की इन्व्हेस्टमेंट करता. कुठल्या कंपनीत करता, कशासाठी करता, की ॲक्वायर, इम्प्रूव्ह ऑर मेंटेन अ लॉंग टर्म असेट सच ॲज बिल्डिंग, लँड, मशिनरी ऑर इक्विपमेंट. म्हणजे याला कसं समजून घेऊ शकतो आपण, समजा एखादा दुकानदार आहे किंवा एखादा उद्योग येतोय, तो उद्योगपती तो डायरेक्ट जागा कशी घेतो, भाड्याने घेतो, किंवा साखर कारखाना आहे, जागा जागा भाड्याने घेतली असती 99 वर्षाच्या लीज करता. ओके. मग आता त्याला फायनान्स कोण करणार, तर अशा ज्या कंपन्या असतात त्यांना आपण कॅपेक्स कंपन्या म्हणू शकतो. NBFC मधल्या पण, बँकिंग सेक्टर मधल्या पण बऱ्याचशा कॅपेक्स कंपन्या असतात. फॉर एक्झाम्पल IRFC, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन. ही कंपनी काय करते, ही कंपनी ही कंपनी काय करते, तर ही कंपनी जे रेल्वेचे कंपन्या आहे, रूळ बनवणाऱ्या, इलेक्ट्रिफिकेशन करणाऱ्या किंवा इतर सेवा प्रोव्हाइड करणाऱ्या, अशांना फायनान्स करते. म्हणजे काय, त्यांना कर्ज देते आणि त्याच्यातून स्वतःचा व्याजावर हित साधते आणि कंपनी वाढवते अशा प्रकारे. सोबतच पायाभूत सुविधांची संबंधित कंपन्या आहेत आणि सध्याचं सरकार मजबूत बहुमताने परतल्यास याचा फायदा होणार आहे. हे स्टॉक चांगले रिटर्न देणार आहे. हे स्टॉक तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, बघून एकदा. L&T, NHPC, NHPC, PFC, NTPC, ONGC, इंद्रप्रस्थ गॅस, महानगर, रिलायन्स इंडस्ट्री, भारती एअरटेल आणि इंडस टावर. भारती एअरटेल, इंडस टावर या टेलिकॉम कंपन्यातल्या आहेत. या इंद्रप्रस्थ, महानगर या रिफायनरीज मधल्या आहेत. ONGC, PFC, NHPC, NTPC या गव्हर्नमेंट कंपन्या. L&T ही जी कंपनी आहे इन्फ्रास्ट्रक्चर मधली आहे. या सोडून काही ज्या फायनान्स या सगळ्या मिक्स आहे. हे 10 शेअर आहे. 10 शेअर मधले तुम्हाला जे आवडले, जे बजेटमध्ये बसत असेल, जे ब्रेकआउटवर असेल, ते बिंदास घेऊ शकता. तुम्हाला असं वाटतं नाही मला नाही जमत किंवा मला आणखी दुसरे स्टॉक पाहिजे, तर या अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे, निकालाच्या आधी घ्या. रेडी टू रन स्टॉक आहे. ऑप्शन ट्रेडिंग करायची तुम्हाला, त्याच्यासाठी पण मी ट्रिक सांगितले आहे. 4 जूनला इलेक्शनच्या बँक निफ्टी कशी बघायची, तुम्हाला कशा प्रकारे स्वतः अभ्यास करायचा हे पण सांगितलंय.
पावसाळ्यातले काही स्टॉक सांगितलेले जे की खतासाठी फेमस आहे, ब्रेकआउट वाले पण सांगितलेले आहे. हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. चॅनलचं नाव आहे युबे मराठी. आणि तुम्हाला हे बघा या ठिकाणी जे स्टॉक्सचे नावं दिसत आहे खाली, ते नावं जर टाकले तर डायरेक्टली तो व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. पुढचे स्टॉक आहे HDFC बँक, ICICI बँक, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, अशोक लेलँड, अल्ट्राटेक, झोमॅटो सोडून तुम्ही बाकीचे पण हे जे शेअर आहे ते जर लॉंग टर्म साठी घेतले तरीही उत्तम आहे, काही एक अडचण नाही. मित्रांनो, मला वाटतं ही माहिती अतिशय पुरेशी आहे. तुम्ही काय करा, तुम्हाला जो स्टॉक घ्यायचा असेल ना, सगळे स्टॉकची वॉच लिस्ट बनवा. एका वॉच लिस्ट मध्ये सगळेच येतील. आणि जो स्टॉक घ्यायचा आहे तो एकदम न घेता स्टेप बाय स्टेप घ्या. मागच्या 2 दिवसात पण निफ्टी खाली आलेली आहे. मग निफ्टी खाली आली म्हणजे मार्केट पडणार असं लगेच समजू नका. खाली आली तर तुम्हाला घेण्यासाठी चांगली गोष्ट आहे ना. कमी किमतीत तुम्हाला तो स्टॉक मिळणार आहे, त्यामुळे नक्की खरेदी करा. सोबतच एक कमेंट नक्की करा. कमेंट कसली करायची की तुम्ही कुठला स्टॉक घेऊ इच्छिता, त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये करा. काही अडचण आल्यास नक्की विचारा. सोबतच माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि काही पुस्तकं आणि कोर्सेसची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की रेफर करू शकता तुम्ही. धन्यवाद.